नील, ती जी मुलगी आली होती ती कोण होती? मग मला म्हणायचं होतं की आधी तिला कधी पाहिलं नाही बस म्हणून. गुलाबोला कोण नाही ओळखत? आजी घेऊन जाणार होता मला तिकडे. दार्जिंना भले काही समजलं नसेल, पण तू ही गोष्ट विसरलास की दार्जिनचा एक नातू पण आहे, ज्याला आता हे सर्व समजून चुकलंय. मला माहित होतंच, ही घाणेरडी गोष्ट ना तूच करू शकतोस. अरे वा, तर रावणाचे चमचे पण आहे तिकडे. म्हणजे यावेळी रामलीलेसाठी सर्व टोळी जल्लोष एकत्र साजरा करते. तर काही हरकत नाही. आता तुम्ही सर्वजण ना मला थँक्यू बोला, कारण मी तुमच्या जल्लोषात ना अजून मोठा धमाका करणार आहे. हे बघ नील, सोड मला, सोडा मला, सोड जितो. नील भाऊ, असं भांडू नका. इथे लोक भांडायला नाही येत, प्रेम करण्यासाठी येतात. अरे चंदू, साहेबांसाठी एक टेबल लाव. अगं ए नाचे, लांब हो, माझ्यापासून लांब राहून बोल, नाहीतर मी हे विसरून जाईन की तू एक बाई आहेस. समजलीस? हे गुलाबो, राहू दे, हात नको लावूस. काय ना, तुझा हात ना मर्दांवरच चांगला दिसतो, या मुलांवर नाही चांगला दिसत. याला म्हणतात मर्दाचा हात. सोडा मला, सोडा मला, सोड जितो. नील भाऊ, माझ्या कोठ्याची नासधूस नका करू, मी बर्बाद होईन. तर मग ये ना दार्जिन जवळ भीक मागत. आणि आता तर तुला खोटं बोलायची गरज नाहीये. नील भाऊ, हे बरोबर नाहीये. जर माझा फैसला दार्जी करतील तर अज्जूचा फैसला पण दार्जीच करतील. नील, माझं ऐक एकदा. हो, ऐकेन मी तुझं म्हणणं, पण दार्जिनच्या पायाशी जाऊन बोलूया तुझ्या सर्व गोष्टी. समजलास? चल चल माझ्यासोबत. हे, हाय. आर यू ओके? सावकाश सावकाश. ही झाली ना धमाकेदार एंट्री. तुला लागलं तर नाही? या आय एम फाईन. ते ऍक्च्युली मी तुझ्यासाठी गुलाबजामुन आणले होते. वेल, मला वाटतं ब्रोला आवडले असतील. आय मीन, खायचे तर त्यालाच आहेत. बरं एजे, पूजा खूप छान होती ना?
आय मीन मला नाही वाटत आपल्याला पुन्हा असा वेळ मिळेल. ते ट्रायोसची डेट जवळ आलेत ना? 5 दिवस. ओके. तसे जे मी ऐकलं की सिलेक्टर्सच्या सोबत ऑर्गनायझर्स आणि स्पॉन्सर्स पण येणार आहेत. सो व्हॉट्स अ प्लॅन? आय मीन आय नो ट्रायोट तर फक्त फॉर्मॅलिटीज आहेत, पण तू आयत्या वेळी काहीतरी सरप्राईज देशीलच. तुला बसायचंय का? तुझ्या पायाला लागलंय ना? नो, आय एम फाईन. एनिवेज तुला नर्वस व्हायची काय गरज आहे? आय मीन हे सगळं होऊन सुद्धा तू चांगलं परफॉर्म केलेलंस. ट्रायआउट्स मध्ये तर तू चांगलंच करशील. या आय एम शुअर, बट टू बी ऑनेस्ट त्या दिवशी मी कसं मॅनेज केलं ते माझं मलाच माहीत. बट ट्रायोट्समध्ये मला कोणती रिस्क नाही घ्यायची आहे. डोंट वरी, तुझा पाय ठीक होईल. हां. अजून एक गोष्ट, यावेळी चेहरा झाकून नाचू नकोस. कारण अशा प्रकारचं टॅलेंट जगापासून लपवायला नाही पाहिजे. अगं रोशनी, तू कधी आलीस? हे सर्व काय आहे ट्विंकल? आय एम सो सॉरी. डोंट वरी, मी हे सगळं स्वच्छ करेन. तुझे कपडे बघ खराब झालेत, जा जाऊन बदलून टाक. मी स्वच्छ करून घेते, जा. यू नो वॉट, यू आर द स्वीटेस्ट. ओके गाईज, तर मी येते. गुड नाईट एजे. गुड नाईट. रोशनी, हे गुलाबजामुन साफ करायचे. तुम्ही कर्नाल सोडून का नाही जात? काय? का नाही जात इथून? तुमचं तर काम पण पूर्ण झालंय. मला वाटतं की तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. मी नीलला हे सांगितलं होतं, मला वाटतं तुम्ही विसरलात. नो प्रॉब्लेम, मी परत एकदा सांगतो. माझं कर्नालमध्ये अजूनही काम बाकी आहे. आणखीन कोणतं काम बाकी राहिलंय? रोशनी, मी कर्नालला आलो होतो इथल्या बेस्ट डान्सरला घेऊन जायला. बेस्ट डान्सर. आणि जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही, मी परत नाही जाणार. तुमचा पुढचा राऊंड कर्नाल ट्रायआउट्स फक्त एक औपचारिकता म्हणून आहे. कारण की ही गोष्ट तुम्हालाही माहिती आहे की कर्नालमध्ये ट्विंकलपेक्षा चांगली डान्सर नाही. ट्विंकल? चांगली थट्टा करताय तुम्ही. रोशनी, ही गोष्ट तुम्हालाही माहिती की ट्विंकलपेक्षा चांगली डान्सर कोण आहे. मला काहीच नाही माहीत. मला फक्त इतकंच माहिती आहे की तुमचं इथलं काम संपलंय आणि तुम्ही कर्नालमधून निघून जावं. रिअली? आणि ही ऑर्डर देण्याचा हक्क कोणी दिला तुम्हाला? मला माहिती आहे माझा कोणताच हक्क नाही आहे हे सगळं बोलण्याचा, पण तुमचा पण कोणताच हक्क नाही माझ्याकडून कोणती उमेद ठेवण्याचा. उमेद? रोशनी, काही अपेक्षा नसताना सुद्धा उमेद तर जोडली गेली आहे. आता तिला तोडण्याचा जरी प्रयत्न केला ना तरी नाही तुटणार. काय करू? मग ठीक आहे, जर तुम्ही काही नाही करू शकत तर मीच करते. आजपासून मी कधीच तुमच्या आजूबाजूला फिरकणार नाही. आता तुमचे आणि माझे मार्ग कधीच एकत्र नाही येणार. समजलं तुम्हाला?
मला तर थांबवलं रोशनी. स्वतःला कसं काय थांबवणार? पाहिलं तुम्ही, डान्स डान्स तुमच्या रक्तातच आहे. दारजे, दारजे कुठे आहात तुम्ही? दारजे, दारजे. काय झालं पोरा? काय झालं नील? अरे अज्जू, तुला काय झालं? दारजी, मला सत्य काय ते समजून चुकलंय. दारजी, मला तर पहिला संशय आला होता जेव्हा ती नाचणारी रोशनीच्या घरी आली होती. ती तर बोलून गेली होती ती तशी परत नाही जाणार ते. पण नाही दारजी, मी तिच्या बोलण्याने समजून गेलो की बोलण्यात काहीतरी गडबड दिसतेय. म्हणून मी खरं काय ते पाहण्यासाठी गेलो होतो. आणि तुम्ही तर मला सांगितलं होतं ना, ते सर्व खरं नाहीये. खरी गोष्ट तर वेगळीच आहे. हे सर्व सत्य काही इतकं घाणेरडं असेल हा मी कधी विचारच केला नव्हता. मी याचा देखील विचार केला नाही की इतकी घाण आपल्या घरातच असू शकते. आणि तुम्ही सगळेजण जेव्हा सत्य ऐकाल ना, तर तुमच्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकून जाईल. आणि सर्व खरं काय ते हा अज्जू सांगेल तुम्हाला. दारजी, चल सांग. अरे बोल ना. बोल. नील, काय करतोयस हे? सोड त्याला. शांत हो पोरा, आपण बसूनही बोलू शकतो ना. हो नील, इतका राग करून तू तुझं डोकं का गरम करतोयस? तर अम्मा याला सांग जे खरं आहे ते बोलायला. हा त्या गुलाबोच्या अड्ड्यावर काय करत होता? अरे सांग ना दारजींना. दारजी, हा काय बोलणार मीच सांगतो तुम्हाला. हा त्या गुलाबोच्या अड्ड्यावर ना आपल्या चमच्यांसोबत विजय साजरा करत बसला होता. मजा मारत बसला होता तिकडे. पण बेटा नील, मला ही गोष्ट आधीपासूनच माहित आहे की अज्जू अशा भलत्या ठिकाणी जात असतो ते. नाही दारजी, आज गोष्ट जरा वेगळीच आहे. ती नाची खरं तेच बोलत होती की तिच्या कमाईतला एक हिस्सा तुमच्या हिश्श्यात पण येतो. आणि ही वसुली आजपासून नाही, पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. तुम्ही हैराण झालात ना दारजी? हैराणीची तर ही गोष्टच आहे. कारण आजपर्यंत हा अज्जू तुमच्या नावाने वसुली करत आलेला आहे आणि याने साधी तुम्हाला भनक पण नाही पडू दिली. हे बरं झालं नीलला पूर्ण सत्य कळलं नाही ते. तर मग ती नाची हाच विचार करेल ना की हे सर्व तुमच्या सांगण्यावरून होत आहे. दारजी, मी तर या गोष्टीने हैराण आहे की आपण याच्यावर इतका भरोसा केला आणि हा तर विषारी सापच निघाला आपल्यासाठी. आणि अशा सापाला ना डसण्यापूर्वीच मारून टाकायला पाहिजे. अज्जू, माझ्या सगळं काही लक्षात आलं आहे. आता या लफड्याला इथल्या इथे संपवावं लागेल. पण दारजी, या गोष्टीला तुम्ही कसं काय संपवणार? या अज्जूने तर तुमच्या नावाला कलंक लावायचा प्रयत्न केलाय. याला तर चपलांनी मारायला पाहिजे दारजी, चपलांनी. काही हरकत नाही पुरा. कोत्या माणसांचे विचार असे कोतेच असतात. पण हे तर मानावंच लागेल की अज्जूने आजपर्यंत आमची चाकरी इमाने इतबारे केली आहे. आणि त्याकरता मी त्याची पहिली चूक तर माफ करू शकतो ना. आणि पहिली चूक तर लोक आपल्या शत्रूचीही माफ करतात. आणि अज्जूच्या परिवाराशी तर आपलं नातं जुळणार आहे. माझं ऐक बेटा, रागावर जा आणि अज्जूला घरी सोडून ये. जा. आज तर नीलच्या समोर भांड फुटता फुटता वाचलं.
आता दुसरा मार्ग शोधावाच लागेल. या धोक्याच्या घंटेला लवकरच हटवावं लागेल. एका नाचणारीच्या मुळे हे सगळं सहन करतोय आपण. 13 वर्षापूर्वी जी इज्जत गेली होती ना, आज पण ते सहन करतोय. मला तर बस रोशनीची चिंता आहे. सुरेंदर, पोरा, मला माहितीये की आज जो काही तमाशा झाला आहे त्याचा तुला त्रास होतोय. पण बेटा, यामध्ये तुझी काहीही चूक नाही रे. अरे, दारजी आणि त्याच्या कुटुंबियांनी तर तुला काही दोष दिला नाही ना. ते सगळे जाणून होते की ती पोरगी बस तमाशा करायला आली होती. आई, दार्जीनी भले काही म्हटलं नसेल, पण आनंदाचं वातावरण तर खराब झालंच ना. हम्म. पाहिलं नाहीस तू, सगळेच्या सगळे कसे काहीही न खाता पिता निघून गेले. मी तुला म्हटलं होतं ना आई, की आजची रात्र जर चांगली निघून गेली तर मी स्वतःला खरंच भाग्यवान समजेन. आणि पाहिलंच ना काय तमाशा झाला आज. खरं तर आज आपला यामध्ये काही दोषही नव्हता. माहित नाही आई, मला तर आता असं वाटू लागलंय की या पोरीच्या नशिबात काही चांगलं लिहिलेलंच नाहीये. माहित नाही कुठल्या मुहूर्तावर शनी हिच्या कुंडलीमध्ये ठाण मांडून बसलेला आहे. एक तर ही स्वतः काहीतरी चूक करते, आणि जर हिने काही चूक नाही केली तर कुठली ना कुठली तरी भानगड हिच्या समोर येऊन उभी राहतेच. अरे भाऊ, त्या शनिदेवाला का उगाच दोष देतोयस? तुझी पोरगी सुद्धा काही कमी नाहीये. झाली का तुझी बडबड सुरू? अगं, निदान आज तरी शांत बस ना. हो आई, झाली तुझी बडबड सुरू. पण भाऊ, एक गोष्ट समजली नाही. ती पोरगी कोण होती? किती निर्लज्जपणे वावरत होती. आई, तू पाहिलंस दार्जींचा कसा हात पकडला होता? पकडला होता ना. ओहो, अगं मग तू कशाला बाजार भरतीयस? अगं आई, त्या पोरीचं तोंड ना कसं करवतीसारखं चालत होतं ना. पण काही असे ना, ती पोरगी होती मस्त. मृग नयनी सारखे तिचे डोळे. हाय, वित भर एवढी कंबर. बस कर कंबो. हो भाऊ, तसही अशा या मुलींना स्वतःला सजून सवरून नीटनेटकं ठेवावंच लागतं. ते काम आहे ना. तू आहेस ना चांगल्या घरातली मुलगी. अशा गोष्टी बोलणं तुला शोभा देत नाही. सुरेंदर योग्य तेच बोलतोय. जेव्हा पाहावं तेव्हा काही बडबडते. पण सुरेंदर, मला एक गोष्ट नाही समजली की ती पोरगी इथे तमाशा करायला का आली? अरे, दारजी तर भला माणूस आहे. कोणी त्यांच्याकडे बोट कशाला दाखवेल? आई, तू पण कुठला विषय घेऊन बसलीस? बस करा ना आता. अगं, नाचणारी बाई होती ती, आणि नाचणारी लोक कधी चांगली नसतातच. हो भाऊ, अगदी बरोबर बोललास तू नाचणारींच्या बाबतीत. तसही आपण एक वेळ हे सगळं भोगलंच आहे ना, अजूनही भोगतोच आहे की. आता गप्प बस जरा. जरा कुठे संधी मिळाली की लगेच सुरू होते. आई, काय चुकीचं बोलते मी? एका नाचणारीच्या मुळेच तर हे सगळं सहन करतोय आपण. त्या नाचणारीने या घराचं घर पण हरवून टाकलंय. 13 वर्षापूर्वी जी इज्जत गेली होती ना, आजही ते सहन करतोय. मला तर बस रोशनीचीच चिंता आहे. माहित नाही काय लिहून ठेवलंय या मुलीच्या नशिबात. पोरी, ये आत ये. काही काम होतं का? काही नाही दीदा, बस
बाहेर पूजेजवळ तुझं अंथरूण घातलंय. हो येते. तुझे तर माझ्यावर पूर्वीपासून खूप उपकार आहेत. अजून एक कर. मला वचन दे की तू अशाच प्रकारे नीलला कधी चुकीच्या मार्गाने नाही जाऊ देणार. तुम्हाला अशा प्रकारे हसताना पाहून मला खूप आनंद होतोय. पण मी या गोष्टीने हैराण आहे की रोशनीच्या घरी, आपल्या घरी इतका मोठा तमाशा झाला आणि तुम्ही या गोष्टीने जराही विचलित नाही झालात. आज आपल्या घरात खूप मोठा तमाशा झाला, पण यामुळे माझा हरवलेला विश्वास मला सापडला. आठवतंय, दसऱ्याच्या घटनेने मी नीलविषयी किती चिंतेत होतो. मला वाटलं की तो दार्जिनची आता सावलीच बनतो की काय. आणि आज त्याचा राग पाहून मला खात्री झाली की आपला नील कधी चुकीच्या मार्गाने नाही जाऊ शकत. त्याचं श्रेय मी आधीही बोललो आहेच, फक्त नीलच्या आईलाच जातं. मला विश्वास आहे पुढेही तो नाही चुकीचं काम करेल आणि नाही होऊ देणार. तुझे तर माझ्यावर पूर्वीपासूनच खूप उपकार आहेत. अजून एक कर. मला वचन दे की तू नीलला अशाच प्रकारे तुझ्या संस्कारांमध्ये बांधून ठेवशील. त्याला कधी चुकीच्या मार्गाने जाऊ नाही देणार. वचन दे मला. तुम्ही उगीचच काळजी करत आहात. आजपर्यंत जे काही झालंय ते योग्यच झालंय आणि पुढेही जे काही होईल ते चांगलंच होईल. मलाही हीच उमेद आहे की पुढेही सगळं चांगलंच होईल. आपला मुलगा? तुम्ही भले काहीही म्हणा, नील फक्त माझाच मुलगा आहे. त्याने कोणत्या मार्गावर जायचं त्याचा निर्णय सुद्धा मीच घेईन. काय झालं कद्दू कुमारी? तसं तर फटाके पाहून तुला फार घाम फुटतो आणि इथे तर तू आगीची खेळतेस. आता भीती नाही वाटली तुला? हे जाळून स्वतःच्या भीतीलाच तर नष्ट करतेय. जे होतं ते सर्व जाळून टाकलं, म्हणजे पुढे जाऊन हे कोणालाही त्रास नाही देणार.